नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. उद्यापासून गडगडाटी पावसाला सुरुवात होणार आहे. कारण तसं म्हणजे साधारणतः कमी दाबाचं क्षेत्र आणि द्रोणीय स्थिती याचा संगम होऊन उद्यापासून गडगडाटी पावसाला सुरुवात होणार आहे. आता सध्याला परिस्थिती पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या पूर्व बाजूने पावसाचे ढग दिसतात. हलक्या मध्यमशी पावसाचे ढग दिसत आहेत. साधारणतः नागपूरच्या साईडला असे पावसाचे ढग आहेत. ते कापशीच्या साईडला गडचिरोली कापसी ह्या आणि बाकी सर्व तर हलक्याचे तुरळक पावसाचे ढग आहेत. आणि इकडे बंगालच्या उपसागरामध्ये जी नवीन सिस्टीम तयार होणार आहे ते नवीन सिस्टीमची तयारी जोरात चालू झालेली दिसून येते. आत्ता सध्या साधारण गडचिरोली कापसी देसाईगंज मकोना चंद्रपूरचा उत्तर भागातून थोडे गडगडाटी पावसाचे ढग दिसत आहेत किंवा हलक्या पावसाचे ढगसुद्धा दिसत आहेत. देसाईगंज उंबरखेड भंडारा गोंदियाचा काही परिसर नागपूरचा काही परिसर या भागातून सुद्धा हलक्याच्या मध्यमच्या पावसाचे ढग दिसत आहेत. आणि इकडे परभणी नांदेड उंबरखेड हिंगोली पुसाड ह्याही साईडला हलक्याच्या पावसाची ढग दिसत आहेत. साधारणतः पाहायला गेलं तर आज सध्याची परिस्थिती विशाखापट्टणम कोरबा आणि इकडे नागपूर परिसरातून एक सिस्टीम तयार होताना दिसते कमी दाबाचे क्षेत्र. आणि तेच उद्या विशाखापट्टणम म्हणजे इकडे बंगालच्या उपसागरामध्ये सरकेल आणि त्याची तीव्रता हळूहळू वाढत जाईल. साधारणतः द्रोणीय स्थिती उद्या बनणार आहे ती नागपूर चंद्रपूर रामगुंडम इकडे अकोला साईडला नांदेड हैदराबाद साईडला तेलंगणा परिसरात ही द्रोणीय स्थिती उद्या बनणार आहे. साधारणतः उद्या विशाखापट्टणम साईडला जी चक्राकार स्थिती निर्माण होते ती साधारण वादळी म्हणजे तीव्रता जास्त आहे पावसाची तिथं. आणि महाराष्ट्राच्या पूर्व बाजूनसुद्धा द्रोणीय स्थितीमुळे पावसाचे ढग आणि गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता जास्त आहे. इकडे कोकणपट्टीतसुद्धा पावसाची शक्यता जाणवत आहे. साधारण राजापूर सावंतवाडी आणि निपाणीचा परिसर कोल्हापूरच्या पश्चिम भागातून हलका मध्यम पावसाचे ढग दिसतात. आणि रत्नागिरी चिपळूण कराड सातारा हलका मध्यम पाऊस दाखवत आहे किंवा जोरदार काहीसा सरी दाखवत आहे मध्यम ते जोरदार. इकडं गोवा परिसर रेवणा कारवार ह्या परिसरातून हलक्याच्या पावसाची शक्यता वाटत आहे. आणि पुढे पाहायला गेलं तर महाराष्ट्रात रत्नागिरी चिपळूण सातारा पश्चिम भाग ह्या भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाटते. कराड साताराचा काही परिसर हलकासा स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटत आहे. त्या साईडला गोरेगाव परिसरात चांगला पाऊस आहे. गडगडाटी पाऊस दिसतोय. आणि सातारा वडोज जेजुरी बारामती डहाणू पुणे तसेच खेडचा पूर्व भागातून स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता आहे. मुंबई खापोली जुन्नर कल्याण डोंबिवली पालघर वाडा इगतपूर या भागात मध्यम ते काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे. डहाणू शिलवास नाशिक वलसाड ह्या भागातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. साधारण उद्या स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता जास्त वाटते. सर्वत्र नवापूर साक्री नंदुरबार शिरपूर सेंदवा आणि साक्री मालेगाव मनमाड धुळे या परिसरातसुद्धा हलक्याच्या स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटते. हलक्याच्या पावसाची शक्यता चाळीसगाव पालोरला चांगला पाऊस दिसून येते. जळगाव सिल्लोड या परिसरातून मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे हलका मध्यम. साधारण पुढे पाहायला गेलं तर वैजापूर छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भागातून चांगला पाऊस आहे. श्रीरामपूर पैठण आणि वैजापूर छत्रपती संभाजीनगर दक्षिण भागातून हलक्या मध्यमचा पावसाची शक्यता आहे. अहमदनगर डहाणू करमाळा ह्या भागात स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता आहे. आणि जामखेड अहमदनगर बीड ह्या परिसर हलक्याच्या किंवा स्थानिक वातावरण कसं बनेल त्या पद्धतीनं पावसाची शक्यता आहे. डहाणू बारामती करमाळा बार्शी जामखेड या परिसरात. साधारणतः पुढे इकडे दक्षिण साईडला पंढरपूर सोलापूर इंडी तुळजापूर ह्या परिसरातसुद्धा स्थानिक वातावरण बनवून हलक्यामध्ये पावसाची शक्यता वाटत आहे. गोकाक बागलकोट रपकई बनट्टी इकडे जत आणि सांगली परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता वाटते. पावसाची शक्यता शक्यतो नाही. स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता. विजापूर बागलकोट टिगलोर उदगीर लातूर अहमदपूर परळी परभणी नांदेड निजामाबाद या भागात पावसाची शक्यता हलक्या मध्यम वाटत आहे. जुन्नर लोणार हिंगोली उमरखेड पुसाड वाशिम करंजा यवतमाळ पाऊस स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता आहे.
आणि खामगाव, अकोला, अक्कोट, अमरावती, अचलपूर, धारमी, आर्वी ह्या भागाचं वाणी ह्या परिसरातसुद्धा स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे. आदिलाबाद, वाणी या भागात स्थानिक वातावरण म्हणजे वाणीचा पूर्व भाग, चंद्रपूर, आशिबाद ह्या भागातून पावसाची तीव्रता वाढत चालली आहे. गडगडरी पाऊस तिथं होणार आहे. माकोना, उमरखेड, भंडारा, नागपूर या परिसरात गडगडाटी पाऊस आहे, जोरदार पाऊस होणार आहे. त्या साईडला वर्धा, यवतमाळ, आर्वीला हलका पाऊस दिसतोय. चंद्रपूर, गडचिरोली, कापसी, देसाईगंज ह्या परिसरातून मात्र मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस गडगडाटी होणार दिसून येतोय. उमरखेड, भंडारा, गोंदी ह्याही डोंगरघर या भागात सुद्धा चांगला पाऊस आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.